काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, आज तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलात, काय सांगाल? नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचं कारण असं आहे की हर्षवर्धनजी साकपाळ आणि आमचे सीएलपी लीडर सन्माननीय विजयजी वडेट्टीवार यांच्या आदेशानं आम्ही ओबीसींचा मेळावा, एक मोठा मेळावा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे येत्या जूनमध्ये घेतो आहे। त्यासाठी राहुलजी आणि प्रियांकाजी यांना आम्ही निमंत्रित करतोय आणि साधारण 1 लाख लोकांचा तो मेळावा ओबीसीचा असेल असं आमचं धारणा आहे। नांदेड जिल्ह्यातून किमान 5000 लोक तरी यावेत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी आज पत्रकार परिषद झाली, कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं अशा पद्धतीची आम्ही विनंती केलेली आहे। सरकार जे आहे जे जातनिहाय जनगणना करणार आहे तशी घोषणा केलेली आहे, आपली काय भूमिका असणार? जात न्याय जनगणना त्यांची घोषित केली त्याबद्दल सरकारचं आम्ही अतिशय मनापासून अभिनंदन करतोय। पण त्याच्या पाठीमागे रेखाचित्रकार कोण आहे? राहुल गांधी आहेत। राहुल गांधींनी प्रचंड मोठी ताकद देशभरात उभी केली, संसदेत उभी केली, राज्यसभेमध्ये खासदारांनी उभी केली आणि म्हणून त्यांना या जनमताच्या रेट्या पुढे त्यांना झुकावं लागलं आणि हे जनमताच्या रेट्यामुळे त्यांनी घोषणा केलेली आहे। पण मला खात्री आहे ही घोषणाच राहणार आहे, फारशी त्याची अंमलबजावणी ते कशी करणार आहेत याबद्दलची कसलीही स्पष्टता नाही। साधारण 25,000 कोटी रुपये खर्च आहे, ते पैसे कसे उभे करणार आहेत, त्याची आर्थिक तरतूद कशी केलेली आहे माहीत नाही। कसलाही स्पष्टपणा या JR मध्ये अजून आलेला नाही किंवा JR काढलेलाच नाही। अनेक वेळेला त्यांनी घोषणा केल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात बांधायची घोषणा स्वतः प्रधानमंत्र्यांनी केली, अजून त्याचं काय झालेलं नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अजून अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत की ज्या इनकम्प्लीट आहेत, काय झालेल्याच नाहीत। त्यामुळे ही घोषणाच राहू नये म्हणून त्यांना पुन्हा दबाव टाकण्यासाठी आमचा हा मेळावा, विजय उत्सव मेळावा राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील ओबीसी जनता मोठ्या संख्येनं छत्रपती संभाजीनगरला उपस्थित राहते। पहलगाम येथे हल्ला झाला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये हा जातनिहाय जनगणना कुठपर्यंत? हे 100% सत्य आहे की लोकांची मनं डायव्हर्ट करण्यामध्ये काँग्रेसच्या विषयावरती हात घालायचा ही त्यांना पहिल्यापासूनची सवय आहे। एखादा मोठा मुद्दा आम्ही उचलला की त्याला डायव्हर्ट करायसाठी काहीतरी करायचं, कुठेतरी काहीतरी हल्ले करायचे, कुठेतरी काहीतरी करून घ्यायचं आणि लोकांची मनं डायव्हर्ट करायची। पण आता डायव्हर्ट करायला लोक राहिलेली नाहीत, लोक फार हुशार आहेत, त्यांना सोशल मीडियाचं पूर्ण नॉलेज आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोक याच्याकडे बघतायत। त्यामुळे तो जम्मू काश्मीरचा हल्ला जो आहे तो निश्चितपणाने लोक डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून ही केलेली घोषणा आहे। पण आम्ही सोडणार नाही त्यांना, हे बुमरँग त्यांच्यावर उलटणार, आम्ही सोडणार नाही त्यांना। तुम्ही केली ना घोषणा, करून दाखवा, बाप दाव नाही तर श्राद्ध घाल, अशी परिस्थिती त्यांच्यावर आम्ही आणणार आहे। राहुल गांधी आणणार आहेत, आम्ही कोण? आम्ही तर राहुल गांधींचे शिपाई म्हणून काम करतोय, त्यांना ते करावं लागेल, पर्याय नाही करण्याशिवाय। निश्चितच जातनिहाय जनगणना होणार असल्याची जरी सरकारनं घोषणा केली असली, जरी ती अंमलात आली नसली तरी आम्ही ते जातनिहाय जनगणना ते करण्यास भाग पाडू असं भानुदास माळी यांनी सांगितलेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।